नीट पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती आता महाराष्ट्रात सुद्धा पसरलेली आहे। फुटलेल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये असल्याचं सूत्रांच्या अहवालांनी माहिती मिळते। नाशिकमधून एकाला ताब्यात घेण्यात आलेलं असं कळतंय। नाशिकमध्ये बनलेली कॉपी नंतर हरियाणात गेली। त्या पेपरचे 10 सेट्स हरियाणात गेले होते अशी माहिती आहे। महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थान पर्यंत ही पेपर पोहोचलेले। आंतरराज्य कटाचे आरोप झाल्यामुळे सीबीआयची पथकं या राज्यांना भेट देत आहेत। याच संदर्भात पत्रकार परिषद सुरू आहे, बघूया। आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राइम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राइम ब्रांचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। त्याचं नाशिकमधलं आणखी काही कनेक्शन येते आज सवेरे राजस्थान पुलिस से एक रिक्वेस्ट आई थी। नीट परीक्षा मामले में एक व्यक्ति को हिरासत में लेने के लिए रिक्वेस्ट की गई थी। अकॉर्डिंगली नासिक पुलिस क्राइम ब्रांच यूनिट 2 ने एक व्यक्ति को हिरासत में लिया है। राजस्थान पुलिस का एक पथक यहाँ पे आने वाला है उस एक्यूज को हिरासत में लेने के लिए। अकॉर्डिंगली इस एक्यूज को उनके हिरासत में दे दिया जाएगा। ये जो व्यक्ति था इसने पूरे इसके बाल कटवा दिए थे, इसलिए इसको पहचानने में दिक्कत हो रही थी, लेकिन टेक्निकल एनालिसिस और जो सूझबूझ को सामने रखते हुए लोगों ने क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने उसे हिरासत में लिया। नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये पोलिसांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। जो ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती होता याने स्वतःचा लुक बदलला होता, त्यामुळे त्याला ओळखण्यात काहीशा अडचणी आल्या, मात्र आता त्याला ताब्यात घेण्यात आले असं माहिती पोलिसांनी दिली आहे। नीटचा पेपर नेमका कसा फुटला, तर हा पेपर नाशिकमधल्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये झेरॉक्स कॉपी करण्यासाठी आलेला होता। नाशिकहून हा पेपर हरियाणाला नेण्यात आला। तिथे गुरुग्राम मधल्या एका डॉक्टरपर्यंत पोहोचला। हरियाणाहून हा पेपर राजस्थान मधल्या जयपूरला पोहोचला। जयपूरहून पुढे तो जमुआ रामगड इथे नेण्यात आला। जमुआ रामगडमधून हा पेपर सीकर शहरात पोहोचला। सीकरमधून तो देशभरातल्या इतर राज्यांमध्ये पसरला। जम्मू काश्मीर, बिहार आणि केरळमध्ये हा पेपर पसरवला गेला। नाशिकमधल्या प्रिंटिंग प्रेस सोबत संबंधित एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।